यानंतर एक मोठी बातमी पुण्यातनं एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला धक्का दिलाय। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आज संध्याकाळी ठाण्यामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असं सूत्रांनी सांगितलंय। गेल्या काही दिवसांपासून धंगेकर सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, मात्र आता खरी माहिती समोर येते। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, आज धंगेकर शिवसेनेत जाणार का? श्वेता, जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार रवींद्र धंगेकर हे आज संध्याकाळी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। गेले काही दिवस सातत्यानं ते एकनाथ शिंदेंची भेट घे किंवा शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी घेत होते। उदय सामंत त्याच्यामध्ये जरा जास्त आग्रही होते। त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला सुद्धा उदय सामंत यांनी हजेरी लावलेली होती आणि रवींद्र धंगेकर हेही काँग्रेसच्या विरोधामध्ये सतत स्थानिक पक्ष नेतृत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेत होते। त्याच्यामुळे धंगेकर हे फार काळ काँग्रेसमध्ये राहणार नाही हे स्पष्ट होतं। फक्त ते कधी जाणार तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय। आज संध्याकाळी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे हे आता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये धंगेकर जे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। काँग्रेसच्या उरल्या सुरल्या ताकदीपैकी एक मोठी ताकद म्हणावी लागेल रवींद्र धंगेकर यांची। जे जायंट किलर ठरले होते पोटनिवडणुकीमध्ये, त्यानंतर मात्र ते 2 निवडणुका सलग हारलेत। मात्र त्यानंतर काँग्रेसला पुण्यामध्ये जरा संजीवनी मिळालेली होती। आता ते धंगेकरही काँग्रेसला सोडून चालले। बिलकुल वैभव, धन्यवाद या माहितीसाठी। आणि संध्याकाळच्या या पक्षप्रवेशाकडे आपलं लक्ष असेलच। आज संध्याकाळी ठाण्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर पुण्यातले शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी माहिती मिळते। नंतर एक सविस्तर बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास 3 महिने पूर्ण होत आलेत, पण अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळेचा शोध काही लागत नाहीये। त्याच आता कृष्णा आंधळेच्या हत्येचा संशय व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे हा संशय विरोधक नव्हे तर सरकारच्याच एका मंत्र्यांनी वर्तवलाय। त्यामुळे कृष्णा आंधळे सापडणार की नाही अशी चर्चा सुरू आहे। कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी, मंत्री संजय शिरसाट यांना संशय। 3 महिन्यापासून कृष्णा आंधळे गायब, आंधळे सापडण्याची शक्यता धुसर। मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा सुद्धा मला एक शंका वाटतो। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं हे विधान आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे 87 दिवसानंतरही फरार आहे। आता देशमुखांच्या हत्येचे जे क्रूर फोटो समोर आले तो व्हिडिओ सुद्धा कृष्णा आंधळेनं पोस्ट केल्याचं समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणात कृष्णा आंधळेची अटक अत्यंत गरजेची बनली आहे। पण संजय शिरसाटांनी मात्र कृष्णा आंधळेच्या हत्येचा संशय व्यक्त केलाय। मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा सुद्धा मला एक शंका वाटते। कारण की ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, इतकी सगळी टीम जात आहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही, याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे। म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे। पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्याला त्यांनी पाठवल्या आहेत। महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत, पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे। म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय अशी शंका मला आहे। खरं तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आधीच कृष्णा आंधळेच्या घातपाताचा संशय वर्तवला, पण आता सत्ताधारी मंत्रीही त्याच्या हत्येचा संशय वर्तवतायत। त्यामुळे देशमुख हत्ये प्रकरणातील हा मुख्य आरोपी सापडण्याविषयी संभ्रम निर्माण झालाय। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रानं या हत्येतली क्रूरता पाहिली। कराड गँगचा राक्षसी अवतार पाहून अवघा महाराष्ट्र संतापला। विशेष म्हणजे हे रूप ज्याच्यामुळे महाराष्ट्राला दिसलं तो कृष्णा आंधळे अजून फरार आहे। त्यामुळे आता 3 महिने पूर्ण होताना तरी कृष्णा आंधळे सापडणार की नाही याचं उत्तर तपास यंत्रणांनी देणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।